नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत चुनवड्याची भाजी. भाजीला काही नाही तर अशी भाजी नक्की करून बघा. मिक्सरला पण कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि 1 चम्मच नारळाचा कीस मिक्सरला वाटून घेऊया. नंतर कढईत तेल तापून त्यात थोडी जिरे, थोडी मोहरी घालूया. नंतर कांदा परतून घेऊया. कांदा परतून झाला की त्यात मिक्सरला वाटलेलं वाटण घालूया. हे वाटण तेल सुटेपर्यंत खमंग परतून घेऊया. खमंग परतले की तेल छान सुटते आणि ग्रेव्हीला वर तेल पण येतो. नंतर यात 1 चम्मच तिखट घालूया. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया आणि छान परतून घेऊया. नंतर यात उकळलेले पाणी घालूया. उकळलेले पाणी घातले की भाजीला चव छान येते. ग्रेव्ही छान उकळेपर्यंत आपण इथे वड्याची तयारी करूया. एका भांड्यात अर्धी वाटी बेसन, त्यात लसूण अद्रक पेस्ट, थोडे तिखट, थोडी हळद आणि धनेपूड, चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घालून बेसन याप्रमाणे भिजवून घेऊया. नंतर याप्रमाणे वड्या ग्रेव्हीत घालूया. छोटे छोटे अशा हाताने वड्या टाकू. वड्या शिजल्या की त्या वर येतात, म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहे असे समजायचे. आणि कोथिंबीर घालून सर्व करूया. तयार आहे आपली खमंग अशी चुनवड्याची भाजी. भाकरीसोबत चवीला खूप छान